सर्वांना नर्मदे हर. मी चित्तरंजन शरद चांदोरकर सद्गुरू शंकर महाराजांना स्मरून, नर्मदा मैयाला स्मरून दोन शब्द तुम्हाला सांगण्याची परवानगी घेतलेली आहे. धनंजय भाऊंनी वेळ दिलाय. परिक्रमा आणि त्याचे नियम धनंजय भाऊंनी आपल्याला सांगितलं सगळं. आणि जाता त्यांनी हे पण सांगितलं की परिक्रमा झाल्यावर मैयेचा सहवास आपल्या सगळ्यांना लाभल्यावर पुढची इच्छा कुठली होते तर वैराग्य वाढायला लागल्यावर आहे ते देण्याची इच्छा होते. तिथं गेल्यावर 4 महिने घेतलेलं आहे, ते द्यायचं पण आहे. देण्याची इच्छा वाढलेली आहे. अशा सर्वांसाठी थोडे 4 शब्द सांगतो. सर्वात मोठी जी सेवा त्या ठिकाणी जी चालते ते परिक्रमावासींची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी स्थानिक लोक करतात, ही चालते. स्थानिक लोक करतात म्हणून आपण परिक्रमा करू शकतो. आज आपल्याकडे आपल्या सुदैवाने ज्या ठिकाणी आपण सेवा करतो त्या कठोऱ्या गावातले मुख्य पदाधिकारी, ग्रामस्थ लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही परिचय आपला होईल. आपण हे जे सेवा कार्य चालू केलेलं आहे त्यात तुमच्या सर्वांचा सहभाग वाढावा अशी एक अपेक्षा करतो. आणि सेवा कार्य म्हणजे काय याविषयी थोडीशी एक माहिती सर्वांना देतो या ठिकाणी. आपल्या सर्वांच्या पूजनीय अशा प्रतिभाताई चितळे मैया आणि बाबाजी यांनी स्वतः परिक्रमा केली आणि त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली, तिथं राहून. तर या ठिकाणी आपल्याला त्यांच्याच मार्गदर्शनाने जेव्हा धनंजय भाऊंनी त्यांची परिक्रमा केली 2013-14 केली, त्यावेळेला त्या मैयाजींना नंतर भेटल्यानंतर मैयाजींनी सांगितलं की आता तू पण सेवा करायला सुरुवात कर. मग आपण सेवा कार्याचं एक व्रत चालू केलं. त्यात 2014-15 सर्वप्रथम आपण सेवा द्यायला सुरुवात केली. आज 11 वर्ष झाली आपण त्या ठिकाणी अविरत सेवा देत आहोत. आणि साधारण एक 25-30 लोकांना बरोबर घेऊन मैयांच्या आशीर्वादाने धनंजय भाऊंनी आणि आम्ही सेवा कार्याला सुरुवात केली. 2014-15, 15-16, 16-17 आणि 17-18 अशी 4 वर्ष आपण सर्वप्रथम चितळे मैयाजींनी ज्या ठिकाणी सेवा दिली होती त्या रंपुरा गावामध्ये जाऊन सेवा दिली. अतिशय सुंदर अनुभव होता. आयुष्यातल्या 15 दिवसांचं सोनं झालं असं वाटत होतं. अजूनही ते अनुभव विसरले जात नाहीत. 10 वर्ष झाली तरी पण ते अनुभव विसरले जात नाहीत. तिथल्या लोकांचे अजूनही फोन येतात की आमच्याकडे तुम्ही परत का नाही येत. पण आपल्या मैयाजींनी आपल्याला सांगून ठेवलं आहे की एकाच जागी तुम्ही सेवा करून तुमच्या मनात त्या जागेविषयीची प्रेम, आत्मीयता वाढवून त्या लोभामध्ये अडकू नका. वरचे वर वारंवार ते बदलत राहा. तर त्यांचं ऐकून आपण ते स्थान पण बदलतो आहोत. 4 वर्ष त्या ठिकाणी सेवा दिल्यानंतर आपण 18-19ला आपण स्थान बदललं. त्याच्यामध्ये आपण रंपुऱ्याला सांगितलं की तुम्ही आता तुमची सेवा करा. पण त्यांची आर्थिक क्षमता नव्हती तर आपण मग काय केलं, आपण त्यांना आर्थिक मदत पण केली. आणि त्याचबरोबर आपला म्हणजे सहभाग थोडा कमी केला होता. सेवेकरी त्या ठिकाणी कमी गेले आणि सतधाराला दक्षिण तटावर सेवा दिली.
दक्षिण तट आणि उत्तर तटाला रंपुरा दोन्हीकडे सेवा चालू होती, त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की आपल्याकडे सेवेकरांची संख्या वाढत आहे, तर एका जागी एकाच्या ऐवजी 2 ठिकाणी आपण सेवा कार्य करूया. मग 2 ठिकाणी सेवा कार्य करण्याची क्षमता आहे म्हणल्यावर 2 ठिकाणी सेवा कार्य चालू केलं आपण. सुरुवातीला 25 माणसं होती, त्याची 50 झाली, 50ची 100 झाली, आकडा वाढत गेला आहे. यावर्षी अंदाजे 250 लोक कार्याला जुडलेली आहेत. काही लोक येत आहेत, काही लोक आहेत ती सस्टेन होत आहेत, काही लोकांनी अजून स्वतःचे वेगळी स्थानं निर्माण केली, त्या ठिकाणी जाऊन ते सेवा करत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रातून आहे, फक्त पुण्यातून नाही आहे, फक्त पिंपरी चिंचवडमधनं नाही आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आपल्याला जोडली गेली होती आणि सगळ्यांनी परत अजून सेवा कार्य चालू केली आहेत. 50पेक्षा जास्त आश्रम, सेवाश्रम या ठिकाणी नर्मदा तटावर महाराष्ट्रीयन लोकांचे आहेत आणि ते आवश्यक आहे, कारण महाराष्ट्रीयन माणूस जास्त परिक्रमावासी आज परिक्रमेत आहेत. 18-19ला आपण रंपुऱ्याबरोबर जेव्हा दक्षिण तटावर सतधाराला केली, तेव्हा त्याच्यानंतर आपण असं लक्षात आणलं की आता रंपुऱ्यावरनं आपण हात काढून घेऊया. तरी पण 19-20ला आपण त्यांना थोडीशी आर्थिक मदत केली आणि पूर्णपणे तिथं जाण्याचं थांबवलं. आता तेव्हापासून त्यांची सेवा कार्य चालू आहे, अखंडपणे चालू आहे. आपण 19-20ला ब्रह्मांडला सेवा दिली, त्यावर्षी आपण एकाच ठिकाणी सेवा दिली. त्याच्यानंतर 20-21 कोविड काळ होता, त्यामुळे 20-21ला परत आपण नवीन स्थान शोधण्याच्यात वेळ घालवला नाही आणि रंपुऱ्यालाच ज्यांना जायचं होतं त्यांना घेऊन सेवा केली. 21-22ला आपल्याला परत एक संधी मिळाली की आणखीन नवीन ठिकाणी आपण करू. तर जबलपूरला कुशावर्तेश्वर महादेव मंदिर जे आहे त्या ठिकाणी आपण आषाढी कार्तिकी सेवा महामंडळ यांच्या सहयोगाने त्या ठिकाणी आपण सेवा दिली. साधारण 3 महिने सेवा काळ चालू होता. प्रत्येक वर्षीच 3-3.5 महिने आपण सेवा करतो. त्याच्यात आपल्याला खूप चांगला अनुभव आला. तिथल्या जबलपूरच्या स्थानिक अनेक लोकांनी त्या ठिकाणी येऊन आपल्या प्रत्यक्ष सेवेमध्ये सहभाग दिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आलात म्हणून हे सेवा कार्य आता पुढं चालू राहिलं आहे. अजूनही तिथं कार्य चालू आहे, खूप उत्तम पद्धतीने चालू आहे. स्थानिक लोकांचा सहभाग वाढण्यासाठी आपल्या इथनं गेलेल्या लोकांची खूप मदत झाली आणि ते सेवा कार्य आता खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. 21-22ला कुशावर्तेश्वरला आपण जिल्हेरी घाटला सेवा दिली आणि 22-23, 23-24, 24-25 गेली 3 वर्ष आपण कठोरा या ठिकाणी सेवा देत आहोत की जे दक्षिण तटावर ओंकारेश्वरापासून साधारण 60 ते 65 किलोमीटरवर आहे आणि अतिशय नयनरम्य असं ठिकाण आहे. आपण जेवढी ठिकाणं निवडतोय ना ती प्रत्येक ठिकाण हे बरोबर नर्मदा मैयाच्या बाजूलाच आहे. म्हणजे आश्रमातून तुम्ही बाहेर पडलात की मैयेवरच जाता. प्रत्यक्ष रोज क्षणाक्षणाला डोळे उघडले की समोर मैयेचं दर्शन होईल असंच ठिकाण आपण प्रत्येक वेळेला निवडलेलं आहे. हा आपला स्वार्थ आहे. सेवा केंद्रात दरवर्षी जरी बदल होत गेला तरी सेवेकरांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणून आपण सेवा कार्य एकाच्या जागी 2 ठिकाणी केलं. कठोऱ्याला एकाच ठिकाणी पहिल्यांदा सेवा दिली आपण 22-23ला, पण 23-24 आणि 24-25ला आपण परत एकदा अजून एक उत्तर तटावर पण कुठंतरी सेवा करूया म्हणून सेवा कार्य वाढवायला पाहिजे म्हणून केलं होतं. आपली क्षमता होती, मैयाने आपल्याकडनं करून घेतलं. दक्षिण तटावर कठोरा हे गाव असं होतं की ओंकारेश्वरला परिक्रमा चालू केल्यावर लगेचच होतं, तर सुरुवातीच्या काळातच त्या ठिकाणी फक्त सेवा होत होती. नंतर मग परिक्रमावाचींची संख्या त्या ठिकाणी कमी होत असे. मग आपण म्हटलं आपल्याला तर 4-5 महिने सेवा करायची आहे कारण येणाऱ्यांची संख्या आहे भरपूर. मग आम्ही उत्तर तट निवडला. उत्तर तटाला अमरकंटकपासून 60-65 किलोमीटरवर टेडी संगम म्हणून गाव आहे, ठिकाण आहे.
त्या ठिकाणी टेडी नावाची नदी आहे की जी मैयाला येऊन मिळते, म्हणून टेडी संगम असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी गेली 2 वर्ष आपण सेवा दिली, मागच्या वर्षी पण दिली, यावर्षी पण आपण देणार आहोत. अतिशय सुंदर ठिकाण आहे. परत एकदा मैयाच्या तटावरच, डोळे उघडले की समोर मैया. रोज आपण पाहिजेल तेव्हा मैयावर कुशीत जाऊन बसायचं, पाहिजेल तेवढं आपण मैयेशी हितगुज साजायचं. अतिशय सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. तर साधारण 250-300 लोक जरी या सेवा कार्याला जोडली गेलेली असली तरी प्रत्यक्ष सेवा करायला यायला लोक सर्वांना जमतच असं काय नाही. तर जेवढे आले तेवढ्यांचं आपल्याला स्वागतच आहे. तर मागील वर्षी आपण किती सेवा केली हे थोडक्यात जरा तुम्हाला सांगतो. आपण कठोऱ्याला साधारण 23 नोव्हेंबर ते 24 जानेवारी या काळात सेवा दिली. साधारण 63 दिवस सेवा दिली आपण. त्या ठिकाणी आपण बालभोग म्हणजे नाश्ता सकाळचा, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचा काहीतरी बालभोग, चहा, रात्रीचं जेवण अशा पद्धतीने सगळं दिलेलं आहे. त्यात 5251 लोकांना आपण बालभोग दिला, नाश्ता. दुपारची जी भोजन प्रसादी होती ती 1868 लोक, रात्रीच्या भोजन प्रसादीला 2045 लोक, एवढं आपण सेवा करू शकलो. यात एकूण 51 सेवेकरांनी भाग घेतला होता. 63 दिवसासाठी ते 51 लोक तिथं आलटून पालटून गेले होते. नंतर टेडी संगम या ठिकाणी आपण 17 जानेवारीला सेवा कार्य चालू केलं आणि 1 मेपर्यंत 106 दिवस आपण त्या ठिकाणी सेवा दिली. या कार्यकाळात आपण साधारण 2400 लोकांना बालभोग म्हणजे सकाळचा चहा नाश्ता, 1651 लोकांना सकाळचं भोजन प्रसादी आणि 1750 लोकांना रात्रीची भोजन प्रसादी, एवढी आपण परिक्रमावासींची सेवा करू शकलो. हा सेवा कार्याचा कालावधी जरी जास्त असला तरी सेवाला त्या ठिकाणी पोचणाऱ्यांची संख्या थोडी कमी होती. 36 सेवेकरांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आणि हे कार्य पूर्णत्वास मैय्यांनी नेलं. जे टेडी संगम हे ठिकाण आहे त्याचं नाव आहे संत निवास मानसिंग मलगम पुण्यस्मृती धर्मशाळा आणि कठोऱ्या केंद्राचं नाव आहे नानकदासजी महाराज यांची धर्मशाळा, आश्रम आहे. म्हणजे या ठिकाणी आधी परिक्रमावासींची संख्या खूप जास्त असते कठोऱ्याला, त्याच्यापेक्षा टेडी संगमला थोडी संख्या कमी होते, पण येतेच. भरपूर लोक या ठिकाणी आपल्याला सेवेला परिक्रमेवासी येतात, आपल्याला सेवेला भरपूर संधी मिळते. तर आपण या ठिकाणी जाऊन सेवा करतो म्हणजे परिक्रमावासींची सेवा म्हणजे आता काय करायचं आहे. तर सर्वांना सर्वात पहिल्यांदा काय करायचं असेल तर आपली मानसिकता बदलून, अंग झटून म्हणतो आपण तसं, फक्त कार्य करायचं. आलेला परिक्रमावासी आपल्यासाठी देव असतो. देवाच्या समोर आपण मोठ्या आवाजात बोलत सुद्धा नाही. त्या अतिशय मृदूपणे, अतिशय प्रेमाने, आपुलकीने आपण त्यांची सेवा करायची, अतिशय मनापासून सेवा करायची. त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं. त्या ठिकाणी असताना सुद्धा ते तुम्हाला जाणवेल आणि तिकडनं परत आल्यावर सुद्धा जाणवेल. हा माझा गेला 11 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही पण अनुभव घ्या. त्या ठिकाणी आपण काय करतो, रोज पहाटे उठायचं आहे आपल्याला. सर्वात पहिलं स्नान करायचं आहे. मैयेवर जाऊन स्नान केलेलं खूप उत्तम. आयुष्यातले आपल्याला ते 10-12 दिवस 15 दिवसच मिळतील की आपण प्रत्यक्ष नदीवर जाऊन स्नान करू. आपल्या इकडं नदी नाही, काय नाही, काय नाही. नदीच्या नावाखाली काय आहे ते आपण बघतोच. त्याला नदी म्हणणं सुद्धा आपल्याला अवघड वाटतंय. तो एक अनुभव वेगळा आहे, तो एक आनंद वेगळा आहे. तुम्ही तिकडनं जाऊन आल्यावर आणि तिथं असताना तुम्हाला कळेल की ते मैयेवरचं स्नान तुम्हाला किती ऊर्जा देतं. पहाटेच्या वेळेला आपल्याला वाटतं थंडी खूप आहे, नको जायला. पण जर तुम्ही मैयेवर जाऊन आंघोळ करून आलात की त्या 5व्या मिनिटाला तुम्हाला कळतं आपली सगळी थंडी निघून गेलेली आहे आणि आपण कुठलंही काम करायला एनर्जेटिक झालेलो आहे, एकदम एनर्जेटिक. सर्वात पहिल्यांदा आपल्याला परिक्रमावासींना सकाळी पहाटे एक चहा द्यावा लागतो.
सर्वजण खूप दमलेले असतात, त्यामुळे रात्री लवकर झोपतात, ते पहाटे लवकर उठतात, ते 4 वाजता उठतात, 5 वाजता उठतात. तुमची झोप व्हायच्या अगोदर त्यांची आंघोळ झालेली असते आणि पहाटे 6 वाजता तो माणूस त्याची देवपूजा करत असतो. काही लोक देवपूजा करून परत पुढच्या मार्गाला चालत जाण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्यालाही पहाटे उठायचं आहे. आपल्यातलाच कोणतरी एक जण पहाटे उठून पहिलं मैयावर जाऊन स्नान करून येईल आणि मग स्वयंपाकघरात प्रवेश करेल आणि मग पहिला चहा करून थर्मासभर, मोठा थर्मास भरून आपण चहा करतो पहाटेचा, सकाळचा. आणि सर्व परिक्रमावासींना एकदा, 2-2दा त्यांना पाहिजे तितक्या वेळा आपण त्यांना चहा देतो. ते झाल्यानंतर आपल्या सकाळी प्रत्येकजण बाकीचं सगळं स्वतःचं आवरत असतो. ते झाल्यावर पटापट सकाळच्या आंघोळी करायच्या, कुठेही आपल्या स्वतःच्या कार्यासाठी वेळ वाया घालवायचा नाही. आणि 8:30-9च्या आसपास सर्व परिक्रमावासी जेवढे तिथं असतील त्या सगळ्यांच्या नाश्त्याची म्हणजेच बालभोग, त्या ठिकाणी परिभाषा तिथली थोडी वेगळी आहे, हिंदी भाषा असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही शब्द नव्याने आपल्याला कळतील हळूहळू तिथं गेल्यानंतर. नाश्त्याला आपण त्या ठिकाणी बालभोग असा शब्द आहे, तर बालभोगची तयारी करतो आणि बालभोग देतो. त्यावेळेला परत एकदा चहा होतो. मग काही परिक्रमावासी लवकर जातात, काही परिक्रमावासी हे बालभोग घेतल्यानंतर 8:30-9ला बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर परत आपल्याला एक थोडा मोकळा वेळ तो, त्या वेळात आपण विचार करून 12च्या जेवणाच्या वेळची काय तयारी करायची ती विचार करतो आणि ती सुरुवातच करतो. दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवून पहिली पंगत आपण वाढतो. मग त्यावेळेला परिक्रमावासी 10 असतील, 20 असतील, 50 असतील, 100 असतात, कधी कधी 100पेक्षाही जास्त असतात. पण आपण नियम ठेवलेला आहे 12 वाजता नैवेद्य दाखवायचा, मैयाला नैवेद्य दाखवायचा, महादेवाचं मंदिर आहे महादेवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला सर्व परिक्रमावासींना पोटभर जेवू घालायचं आहे. बरं, फक्त भात नाही, खिचडी नाही, त्यांना संपूर्ण स्वयंपाक तयार करून आपण त्यांना वाढतो. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण कसं सगळे पाहुणे आले की सगळा स्वयंपाक करतो, बाकीच्या वेळेला ॲडजस्टमेंट करू, पण पाहुणे आले की सगळा स्वयंपाक करतो. हे आपल्याकडे रोज नवीन येणारे पाहुणे आहेत, आपण यांना रोज पोटभर जेवायला द्यायचं. भाजी, भात, आमटी, जमलं तर कोशिंबीर हा प्रकार त्या ठिकाणी कमी होतो, पण चटणी, सुकी चटणी द्यायची आणि न विसरता एक गुळाचा खडा तरी द्यायचा आहे. तुम्ही बाकी काही त्यांना जेवायला द्या, पण एक गुळाचा खडा मात्र द्यायचा आहे, कारण गुळ हा शरीराला ऊर्जा देणारा एक घटक आहे. गुळ हा विसरायचाच नाही. एकदा का परिक्रमावासी थकून आलेला असतो, चालत आलेला असतो, पहाटेपासून चालत असतो, दुपारपर्यंत आपल्यापर्यंत येतो, तो कधी कधी 10 किलोमीटर चाललेला असतो, कधी 5 किलोमीटर चाललेला असतो, काय काय वेळेला तर 20 किलोमीटर सुद्धा चाललेले असतात. ते खूप दमलेले असतात, त्यांना विश्रांतीची गरज असते. ते शांतपणे बसतात, पाणी पितात, जेवण करतात, परत थोड्या वेळ थांबतात आणि पुढच्या प्रवासाला जातात. त्यांना गरज वाटली तर ते आपल्याशी इंटरॅक्शन करतातच. पण आपण गरज नसेल तर परिक्रमावासींना 100 प्रश्न विचारून डिस्टर्ब करत नाही. का? आपण व्रतामध्ये नाही आहे, आपलं अनुष्ठान नाही चालू, त्यांचं चालू आहे. आपल्याला त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे. त्यांना गरज वाटते ते आपल्याशी बोलायला येतातच. खास करून साधू संन्यासी जे लोक येत असतात ना, त्यांना हे अजिबात आवडत नाही की आपण सारखं सारखं जाऊन त्यांना काहीतरी विचारतो. एकदा मी जातो, एकदा हा जातो, एकदा ती जाते, एकदा तो जातो, त्यांना आवडतच नाही. पण परिक्रमावासींची आपण गरज ओळखून त्यांना जर काही पाहिजे असेल तर लगेच पुढं करून त्यांना ते द्यायचं आहे. त्यावेळेला आपण आपलं काम काय आहे तर आपण त्यांची सेवा करायची. पण नुसतं खायला प्यायला देऊन आपली सेवा होणार आहे का? तर नाही होणार आहे.
कुठल्या तरी परिक्रमावासीला काहीतरी शारीरिक व्याधी झाली असते, काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो, कधी ताप येतो, कधी सर्दी होते, कधी खोकला प्रचंड आलेला असतो, कधी कधी इतकं अंगात कणकण खूप असते, कधी कधी अंगदुखी खूप झालेली असते, काही लोकांचे पाय खूप दुखत असतात, चालत असतात, कधी चालायची सवय नसते, पाय खूप दुखत असतात. ह्या सगळ्यावर त्यांना आपण औषध उपाययोजना पण देतो. आपल्याकडे औषधाचा स्टॉक असतो, आपण त्यांना जुजबी औषधं जी आहेत ती पण देत असतो. सेवा करताना आपला पण भाव महत्त्वाचा आहे. देताना आपण एखाद्याला इथं सिटीमध्ये देतो तसं नाही द्यायचं आहे. प्रेमाने चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्या मनाचं समाधान होईल असं बघून, त्यांना आधार वाटेल असं बघून आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन करायचं आणि त्यांना आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनेच का सेवा करायची, कारण आपल्यासाठी ती प्रत्यक्ष नर्मदा मैया आहे. चालत चालत आपल्या दारात आलेली नर्मदा मैया आहे आणि त्यांच्यासाठी आपण नर्मदा मैया आहोत, कारण आपण त्यांना काही ना काहीतरी सोय करून देत आहोत. पण आपल्यासाठी ती नर्मदा मैया असल्यामुळे आपण त्यांना जास्तीत जास्त प्रेमाने आदराने वागवायलाच पाहिजे, नाहीतर आपण लायक नाही त्या ठिकाणी सेवेला जायला. हो, मला स्वतःचं सांगतो, मला अनेक वर्षांपूर्वीपासून अजूनही अहंभाव भरपूर आहे, प्रत्येकाला असतोच. मेरे को क्या 10 साल हो गए, मैं आ रहा हूँ इधर, मेरे को मत सिखाओ. हां, नाही बाबा, नाही चालत. मागच्या वर्षीचं उदाहरण सांगतो. कोठोऱ्याला सेवा देत होतो. आलेल्या 20-25च परिक्रमावासी होते, त्यांचं सगळं जेवण होत आलं होतं आणि नंतर एक मैयाजी आल्या. एक छोटीशी बॅग त्यांच्या खांद्याला होती. म्हणलं, आओ मैयाजी बैठो. बसल्या. त्या म्हणल्या, पहिलं पाणी द्या. तर आपण काय विचार करतो, उन्हातून आल्यात 2 वाजता, पाणी लगेच नको, तुम्ही बसा, मग आपण देतो पाणी तुम्हाला, जेवायलाही देतो. तर नाही म्हणल्यावर त्या काय बोलल्या नाहीत, बसल्या. मग 5 मिनिटांनी आम्ही त्यांना जेवायला दिलं. जेवल्या, ताट धुतलं. आम्ही सगळेजण तिथंच उभा होतो, सेवेकरी 5-6 जण होतो. तर तेवढ्यात त्या हसत हसत आल्या. मी म्हणलो, ये जी क्या हुआ, आप क्यों हंस रही है? ते म्हणलं, बेटा कुछ बताना है, आप बुरा तो नहीं मानोगे? म्हणलं, क्यों बुरा मानूंगा, आप परिक्रमावासी है, आप कुछ भी बोल सकती है, आप आदेश करो, हम उसकी पूर्तता करेंगे. ते म्हणले, आदेश नाही आहे, आदेश नाही आहे. दुपारचे 2:30 वाजले होते. आपण सकाळी 6 वाजल्यापासून सेवा चालू होती. काय ना काहीतरी ये जो आपका चालू है ना, जो भी आप जो कुछ 6 लोग कर रहे हैं ना इधर सेवा, वो तो सब तो हो रहा है. लोग आ रहे हैं, खाना खा रहे हैं, आप उनको खिला रहे हैं, सब हो रहा है. मगर कुछ लोगों का उसमें भाव नहीं दिखाई दे रहा. जो प्रेम वात्सल्य, जो भाव चाहिए था, वो नहीं दिखाई दे रहा. तो सेवा में क्या चाहिए? वो भाव चाहिए, वो आत्मीयता चाहिए, वो लाओ. काम तो मशीन भी करती है, मशीन भी काम करती है अपना अपना, लेकिन आप उसके अंदर अगर भाव आता है ना, तो ही वो सेवा कहलाती है. तो आप उसमें भाव लेके आओ. हे खूप मोठं उदाहरण झालं आमच्यासाठी आणि आम्ही त्यांची माफी मागितली. माझ्याबरोबर अजून मुंबईचे 2 नवरा बायको होते, अजून कोण होते. आम्ही सगळ्यांनी माफी मागितली की बाबा हमें माफ़ करो, हम आगे से ख्याल रखेंगे कि हमसे ज़्यादा हमारे भाव जो है वो उभर आए और पूरे भक्तिभाव से हम सबकी सेवा कर सके. आता या ठिकाणी आपल्याला सेवा कार्यात खूप कामं असतात. सेवा केंद्रावर खूप कामं असतात. अगदी छोटी मोठी म्हणजे जे काही केंद्र आहे ते झाडून घेण्यापासून, स्वच्छता आहे त्याची, टॉयलेट बाथरूम्स आहेत ती पण स्वच्छ करावी लागतात आपल्यालाच. कोण तिथं मालक नाही, कोण नोकर नाही, आपणच सगळे मिळून जे कोण असतो 5-7 जण, 8 जण, 10 जण, ते सगळेजण सेवा करत असतो. आणि ही सगळी करत असताना
आपल्याला एकमेकांना सांभाळून घेऊन हे सगळं करायचं असतं. कामं आपण एकमेकांशी वाटून घेतो. कोण म्हणते मला पोळ्या करायला खूप चांगलं जमेल, मी पोळ्या करते, ओके पोळ्या करा. कोण म्हणेल भाजी करतो, कोण म्हणेल मी बाबलभोगाची नाश्त्याची तयारी करते, कोण म्हणेल मला ह्यातलं काही जमत नाही. आमच्यासारखे म्हणतात आम्हाला स्वयंपाक जमत नाही, मग आम्ही काय करणार, तुम्ही वाढा, आखी पंगत वाढा. वाढून झाल्यावर भांडी घासायचं हे खूप मोठं काम आहे, ते पण सगळेजण प्रेमाने करतात. सर्वांनी मिळून करण्याचं हे कार्य आहे. सर्वांनी मिळून केलं तर उत्तम पद्धतीने पुढे जातं. आता कठोऱ्याचं गावाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी दिवसभर ते लोक आपापल्या कामात असतात, पण संध्याकाळी गावातले 20-25 लोक त्या ठिकाणी केंद्रावर आलेले असतात. आणि तरुण वर्ग जे आहेत, लहान मुलं जी आहेत, ती आपल्याला सर्व कामामध्ये मदत करतात आणि आपल्याला सांगतात बाबाजी तुम रुको, हम कहे ना हम कर रहे सब. ते आपल्याला खूप मदत करतात. संध्याकाळी त्यांचा हा खूप मोठा आपल्याला म्हणजे मदतीचा हात आहे त्यांचा. एक अर्थात त्यांचे पण भाव आहेत, पण त्यांनाही वाटतं आपण एवढ्या लांबनं लोक येतात, ही येतात, आपण पण करावं यांच्याबरोबरीने. मग ते पण येतात, ते पण मदत करतात. असं रोजचं आपलं त्या ठिकाणी काम भरपूर असतं. संध्याकाळचं जेवण संध्याकाळी 7 वाजता आपण परिक्रमावासींना देतो. ते सगळे जेवणं वगैरे साधारण 8-8:30 पर्यंत उरकतात. 9 वाजता सुद्धा 9च्या अगोदरच आपली पण जेवणं होतात आणि 10 वाजायच्या आत आपण अंथरुणावर झोपलेलो असतो. पुण्यात शक्य आहे का हो? काही लोक पुण्यात 10 वाजता हातात ताट घेतात जेवायला, त्या ठिकाणी मात्र 10 वाजता आपण झोपलेलो असतो. आपल्याला या ठिकाणी जी कामं करायची त्या ठिकाणी आपला शहरासारखं राहून चालत नाही. मगाशी दादाने सांगितलं परिक्रमावासींचा वेश काय असावा, आपलंही तसंच आहे. आपण सेवेकरी आहोत, आपण पण शक्यतो पांढरे कपडे घालावेत, पूर्ण पोशाख असावा. उगाच पुरुष वर्ग हाफ चड्डीत नाही, लुंगीमध्ये फिरला नाही, मला टॉवेलची सवय नाही चालत. आपण आश्रमात आहोत, आश्रमाप्रमाणे आपली वेशभूषा असली पाहिजे. आश्रमाचे काही नियम आहेत त्याप्रमाणेच आपण राहिलं पाहिजे. आश्रमाचे जे काही 4-5 नियम आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश नाही. जे कोण आहेत त्या सेवेकरांपैकी सर्वात पहिल्यांदा उठून कोणी एक जबाबदारी घ्यावी, ठरवावी, पहाटे आंघोळ करावी आणि त्या ठिकाणी हे व्हावं. त्यानंतर सर्व पहिला चहा झाल्यानंतर काय होईल, आपण आश्रमात आहोत हे विसरायचंच नाही अजिबात. दुपारची भोजन प्रसादीच्या वेळेला 12 वाजता भोजन प्रसादी लोकांना द्यायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर मैयेचा नैवेद्य मैयेला पोचता करायचा आहे, आश्रमाचा नियम. संध्याकाळी 7 वाजता काही करून संध्याकाळची आरती करून सर्व परिक्रमावासींना जेवणाची पंगत वाढायचीच आहे, आश्रमातला नियम. सर्वात मोठं म्हणजे आजकाल आपल्या सगळ्यांना जे व्यसन लागलं आहे ते व्यसनापासून आपण त्या ठिकाणी थोडं दूर राहायचं आहे. हा मोबाईल, आपण सेवेला आलो आहोत, मोबाईल कमी बंद नाही करता येत आपल्याला, आपण ॲडिक्ट आहोत, कमी करायचं आहे. सेवा कार्यात फक्त सेवा व्हायला पाहिजे. आणि सेवा कार्यात आपण कालावधी आपण ठरवलेला आहे किंवा मी 8 दिवस तरी सेवा करीन, 15 दिवस तरी मैयेच्या कुशीत जाऊन राहीन, सेवा करीन. तर ते 8 दिवस आणि 15 दिवस जे काय असतील तुमचे, कमीत कमी 8 दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवस तुम्ही त्या ठिकाणी राहून सेवा करायची आहे. आणि हे जे 8 ते 15 दिवस आहेत ना, हे पूर्ण म्हणजे पूर्ण वेळ 24 तास फक्त सेवेसाठी वापरायचे. त्यात तुमचं स्वतःचं काही नसणार आहे. स्वतःची साधनासुद्धा तुम्ही तेवढ्या 8 दिवसासाठी विश्राम करा, विश्राम द्या साधनेला. फक्त नामस्मरणाची एक साधना करा आणि फक्त कर्मयोगाचा अभ्यास करा. कर्मयोग, मी त्याला कर्मयोग म्हणतो की माझ्या कर्मात आलं म्हणून मला या ठिकाणी जाऊन सेवा करायची संधी मिळाली. आपण कर्मयोग साधूया आणि त्या ठिकाणी जाऊन सेवा करूया. आयुष्यात कधीतरी फक्त कर्मयोगाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. एवढं करा, तुम्हाला आनंद बघा किती मिळेल, ऊर्जा किती मिळेल. वर्षभर ती ऊर्जा टिकेल, एवढी ऊर्जा मिळेल. सांगण्यासारखं बरंच आहे.
त्या ठिकाणची जी सगळी व्यवस्था चालते, त्यात जी बरीच गोष्टी खरेदी करायच्या असतात, त्यासाठी आपण दुकानदार ठरवलेला असतो, त्याला यादी दिली की तो सगळं सामान आपल्याला देतो. जर बिल मोठं असेल तर आपण पुण्यातून त्याला डायरेक्ट पेमेंट करतो, थोडंसं बिल असेल तर आपण तिथल्या इथं करतो, भाजी वगैरे सगळं तिथल्या इथं आपण खरेदी करतो. थोडे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवतो, थोडे आपण इकडनं पाठवतो, अशा पद्धतीने आपण काम करतो. या वर्षीची सेवा आषाढी वारी, कार्तिक वारी झाल्यानंतर चालू होईल, कार्तिकी एकादशीला. साधारण 2 नोव्हेंबरला आपली सेवा कार्य चालू होईल कठोरामध्ये. आणि त्यानंतर टेडी संगमला, उत्तर तटावर टेडी संगम म्हणून ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 2 डिसेंबरला चालू होईल, महिन्याभरानंतर. त्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं याविषयी माहिती आपल्याला श्रीराम दादा सांगतीलच. सेवा कार्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियम आहेत. त्यामध्ये सर्वांनी आपापसात बोलताना सुद्धा अतिशय सामंजस्याने वादविवाद न करता अशा पद्धतीने एकमेकांशी इंटरॅक्शन राहावं. कारण आपल्याला बघणारे त्या ठिकाणी भरपूर परिक्रमावासी असतात, गावातले लोक त्या ठिकाणी येतात, गावातले लोक आपल्याला ऑब्झर्व करत असतात की हे एवढ्या लांबनं आलेत, हे काय करतात. त्यांना जाणवलं पाहिजे की हे खरंच सेवा करतात. कारण आम्हाला फीडबॅक आलेले आहेत, ये वो भला ना आया था ना, वो कुछ बराबर आदमी नहीं है, उसको वापस आने मत देना. म्हणजे त्यांच्याकडनं आलेला हा फीडबॅक आहे. पण आपण काय म्हणतो, जो गेला आहे त्याची काहीतरी सेवा करायची ईश्वरी योजना होती म्हणून तो तिथं पोचला. पण मग गावातनं फीडबॅक असा येतो, अरे वो आदमी नहीं, बराबर नहीं बाबा, बहुत तकलीफ देता है, खुद भी काम नहीं करता, हमको भी नहीं करने देता. पण आपण असं नाही, आपण जास्तीत जास्त एकमेकांशी सामंजस्याने वागूनच आपण त्या ठिकाणी आहे ना उपरे आहोत. गावातली लोकांचं सगळी संस्था आहे, गावातल्या लोकांचं ती जागा आहे, आपण उपरे आहोत. फक्त 10-15 दिवसासाठी आपण जातो. आपण जसं जमेल तसं सामंजस्यानेच त्या ठिकाणी करून घ्यायचं, एकमेकांना सांभाळून करून घ्यायचं. पुरुष वर्गात जास्त क्लॅशेस होत नाहीत. महिला वर्गांना असं फार वाटतं की मी असं म्हणते ते ती असं का नाही म्हणत. आमटी करायची पद्धत ह्यांची वेगळी आणि त्यांची वेगळी, भाजी करायची पद्धत ह्यांची वेगळी आणि त्यांची वेगळी, आता काय करणार. पण सगळ्यांनी मिळून सामंजस्याने जर केलं तर तो स्वयंपाक उत्तम होतो, ज्याला आपण त्या ठिकाणी भोजन प्रसादी असं म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आपण फक्त सात्विक अन्नच खातो. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य, आश्रमात सुद्धा आणायचा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जे परिक्रमावासी आहेत त्यांना कधी आदल्या दिवशीचं अन्न, शिळं अन्न द्यायचं नाही, कधीच नाही द्यायचं. एखाद्याच वेळेला एखादा परिक्रमावासी म्हणला नाही वो कल का भी हमको चलेगा, तर त्यांना सांगून एखाद्या वेळेला एखाद्याला दिलं तर ठीक आहे, गोष्ट वेगळी असते. पण 100% आपण आपला प्रयत्न असणार आहे की त्यांना सात्विक अन्न रोजचं सकाळचं ताजं झालेलंच द्यायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य. त्याच्यातली दुसरी बाब अशी आहे की आपण पण त्या ठिकाणी आश्रमात आहोत, तर आपण आश्रमात स्वयंपाक हा एकच बनतो. परिक्रमावासींसाठी वेगळा आणि सेवेकरांसाठी काहीतरी परत वेगळं केलंय असं नाही, असं करायचंच नाही आहे. हां, कालचं भात उरला म्हणून त्याला फोडणीचा भात केला आणि मग तो तुम्ही खाल्लात, तो शिळा होता म्हणून तुम्ही खाल्लात आणि त्यांना दिला नाही तर ते ठीक आहे. पण स्वयंपाक जो बनेल तो सगळ्यांसाठी एकच बनेल, लोकांना वेगवेगळा, आपल्याला वेगळा कधीच नाही. आश्रमाचा नियमच आहे, जे काय बनेल ते सगळ्यांसाठी.
रात्रीची जी भांडी आहेत ती संपूर्णपणे घासून झाल्यानंतरच सर्वांनी आपल्या सेवेला विराम द्यायचा आहे. काय काय वेळेला लोकांना असं वाटतं नाही ते आपण सकाळी पहाटे उठणार आहे तेव्हा भांडी घासू. नाही. कटोरा गावातलं उदाहरण आहे. ती तरुण मुलं 25-20 वर्षाची मुलं येतात आणि सगळी भांडी घासून जातात. तुम्हाला भांडी घासायला तुमचं ताट पण कधी कधी शेवट नाहीत, ते पण ओढून घेऊन जातात. आपली ताटवाटी आपणच घासायची आहे. मग माझ्याबरोबर माझी बायको आली आहे तिच्या हातात दिलं नाही चालत, खास करून पुरुष वर्ग नाही चालत. आपली ताटवाटी आपणच घासायची, आपले कपडे आपणच धुवायचे. मोठा नियम. नर्मदा मैयेवर जाताना आंघोळीला जावा, कपडे धुवायला जावा, तुम्ही त्या ठिकाणी साबण वापरायचा नाही आहे. साबण हा फक्त वरती जर बाथरूममध्ये तुम्ही जर कपडे धुतले तरच वापरायचा आहे. सांगायला नियम भरपूर आहेत, वेळ आपल्याकडे थोडा आहे. थोडं उरकतं घेतो. श्रीरामदादांना मी अशी विनंती करतो की त्यांनी ज्या ठिकाणी आपल्याला सेवेला जायचं आहे त्या ठिकाणचं ते ठिकाण कुठे आहेत, कसे आहेत, कसं जायचं याबद्दल जरा थोडी माहिती सांगावी. नर्मदे हर. जय शंकर.